हॅलो गाईज, कसे आहात सर्व? आय होप तुम्हाला आवाज येत असेल माझा क्लिअर. काही दिवसांपूर्वी मी स्टोरी टाकली होती की बिगेस्ट डे ऑफ माय लाईफ म्हणून. बऱ्याच जणांना वाटलं माझं लग्न आहे का. तसं काही नाही, दुसरे पण बिगेस्ट डे असतात. सो थंबनेल आता मी काय टाकेल काही माहित नाही, सो मी असं म्हणू शकत नाही. मी आज रेकॉर्ड करते हा व्हिडिओ बिफोर 1 मंथ, तर थंबनेलचं अजून काही मी ठरवलेलं नाही आहे. आणि हा 1 महिन्यानंतर तुमच्यापर्यंत येणारे व्हिडिओ किंवा 15 दिवसांनी पण येऊ शकतो, डिपेंड करतं. ओके, तर त्यामुळे मी असं म्हणणार नाही की थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल. सो मी डायरेक्टली टॉपिकला चालू करते. आणि थंबनेल जर असेल तेच तर ठीक आहे, थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल. तर फायनली 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 आय वॉन्ट टू शो यू समथिंग. माझी पहिली कार. रडत नाहीये मी, ॲक्च्युली मी जास्त इमोशनल झाले. मी जस्ट बुक करून आले आता. कोणती घेतली आता ह्याच्यानंतर तुम्हाला कळालंच असेल त्या कवरवरून की टाटाची घेतली आहे. टाटा मोटर्स इथं आहे. टाटाची घेतली आहे, बट कोणती घेतली आहे ते सर्व तुम्हाला डिलेवरीच्या दिवशी कळेल. 15 दिवसांनी डिलिव्हरी आहे. आणि हो, न्यू घेतली आहे. माझा बर्थडे 15 मेला, आज आहे 11 एप्रिल. 11 एप्रिलला मी बुक करून आली आहे गाडी. म्हणजे असं काही कन्फर्म नव्हतं की घ्यायचीच आहे म्हणून या बड्डेला. पण काय झालं, 2-3 वेळेस मी बसने ट्रॅव्हल केलं आणि एवढं हेक्टिक झालं होतं. एवढाच विषय नव्हता, आहेत भरपूर काही रिझन. माझं स्वप्न पण होतं की 25 वर्ष माझं पूर्ण व्हायच्या अगोदर मला माझी स्वतःची कार पाहिजे, गाडी पाहिजे म्हणून. सो त्यामुळे घेतलं मनावर. आणि जस्ट 5 दिवसा अगोदर, आज बुक केली आहे ना करायला, 5 नाही 10, 1 एप्रिल पासून चालू होतं घ्यायचं. त्यावेळेस ठरवलं घ्यायचीच आहे फायनली म्हणून. मग बघायला चालू होत्या भरपूर गाड्या. किया बघितली, कियाच आवडली होती मला पहिले तर. ड्रायव्हिंग क्लास पण लावलाय बाय द वे 1 तारखेपासून. तर कियाच आवडली होती. 1 तारखेपासून नाही, आत्ता किती 9 तारखेपासून किया आवडली होती, तीच घेऊ वाटत होती. बट मला काही गोष्टी पाहिजे होत्या जे की 360 कॅमेरा, कारण मी नवीन आहे आता गाडी चालवायला. सो त्यामुळे जमणार नाही ना इकडे इकडं असं एकदम बघायला. सो ती पहिल्यापासून स्टोरी सांगते तुम्हाला. पहिल्यांदा तर ठरवलं होतं की आपण फर्स्ट, म्हणजे आता पहिल्यांदाच गाडी चालवणार आहे तर सेकंड हँड घेऊ. कारण ठोकली विकली कुठं तर नको मॅटर. पण म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या, सेकंड हँड घ्यायची, परत ती 2-1 वर्ष वापरायची. आणि मेन म्हणजे ना, मी आतापर्यंत सेकंड हँड सायकल पण सेकंड हँड वापरली होती, स्कूटी पण माझी सेकंड हँड होती, पण ती पप्पाच्या पैशाची होती, माझ्या नव्हती. आणि गाडी मी आता माझ्या पैशाची घेतली आहे म्हणजे घेतली आहे, आता बुक झाली म्हणजे घेतलीच. तर मी स्वतःच्या पैशाची घेतली, त्यामुळे मला असं होतं की मला माझी नवीनच गाडी पाहिजे. अगोदर मी खूप ठरवलं होतं की 1-1 लाखापर्यंत मी सेकंड हँड घेईल, मग ती 2-3 वर्ष वापरेल, त्यानंतर मग नवीन घेता येईल जेव्हा आपण परफेक्ट होऊ तेव्हा. पण मग नंतर असं झालं की तेच कुठाने करायचे परत परत, त्यामुळे नको, आपण परफेक्ट शिकू 1 महिन्यामध्ये आणि नवीनच घेऊन टाकू. आणि असं होतं की ठीक आहे ना, मग 25च्या आधी घ्यायची होती मला, बड्डेच्या आधी. काही दिवस राहील, 15-1 दिवस बसून राहील, प्रॅक्टिस होत राहील फक्त त्याच्यावर. बाहेर वगैरे मी जास्त कुठे घेऊन नाही जाऊ शकणार. बट हेच की मी घेतली आहे फायनली माझी फर्स्ट स्वतःची कार. आणि हां, आता सांगते स्टोरी कसं कसं झालं. पहिल्यांदा गेलो, म्हणजे असं काही कन्फर्म नव्हतं कोणती घ्यायची, काहीच मला गाड्यातलं काहीच माहीत नाही, जस्ट घ्यायची म्हणून गेली. आणि तुम्हाला सांगू मेन गोष्ट म्हणजे माझ्या विजन बोर्डवर पण ना, मला म्हणजे अगोदरपासून घ्यायचं, माझ्याकडे स्कॉर्पिओ असली पाहिजे असं वाटायचं मला 10वी पासनं. जेव्हापासनं मला कारचं ड्रीम आहे ना तेव्हापासनं. मग आता मग ह्या वर्षी जो मी व्हिजन बोर्ड बनवला ना, मी ते पण तुम्हाला दाखवेल एखाद्या व्हिडिओमध्ये. त्याच्यावर मी कियाचा फोटो लावला होता. आणि माझा असं काहीच प्लॅन नव्हता की मी या वर्षात घेईल वगैरे असं. मग मी कियाचा फोटो लावला होता. तर ते झालं. तर पहिल्यांदा आम्ही गेलो होतो ह्युंदाईच्या शोरूमला. पहिले तर चालू होतं सेकंड हँड, नंतर मग चालू होतं ऑरा घ्यायची. आणि काय करायचं, लावून द्यायचं टॅक्सी म्हणून ते होतं. पण मला असं आहे ना, मला माझ्या वस्तूंवर खूप प्रेम आहे. मग ते 10 रुपयाचे असो किंवा 10 लाखाचे असो. मग माझं मन चेंज झालं, नाही, मी माझी गाडी कोणाला नाही देऊ शकत असं वापरायला. आणि हे मी
तसं मी माझ्या पर्सनल यूजसाठीच घ्यायचं होतं मला तर आधी. मग त्यानंतर ऑरा कॅन्सल झाली. मग पुन्हा एक्स्टर बघितली ह्युंदायमध्ये, ती आवडली होती. बट मग नंतर आम्ही गेलो टाटाला. टाटामध्ये बघितली पहिल्यांदा अल्ट्रोज, कारण मी त्याची थोडीफार माहिती बघून गेले होते. मग अल्ट्रोज बघितली, ती खूप आवडली. बट मला अशी थोडीशी वजनदार पाहिजे होती. माहीत नाही का, पण माझं ना, ठीक आहे महाग असेल किंवा स्वस्त पण असेल किंवा त्याच्यात एखादं फंक्शन कमी असेल, बट मला अशी वजनदार गाडी पाहिजे असं स्वप्न होतं माझं. मग मी अल्ट्रोज बघितली. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी असंच माझं डिस्कशन झालं फ्रेंड्स सोबत वगैरे. मग एका फ्रेंडने सजेस्ट केलं की अल्ट्रोजच घेते 10.5ची, तर मग किया सोनेट बघ. मग दुसऱ्या दिवशी परत मग मी अल्ट्रोज फायनल करायला जाणार होते. मग किया सोनेटला गेले, मग कियाच्या शोरूमला गेले, मग किया बघितली. त्याची डिलिव्हरी 4च दिवसात होती तसं. मग कियाचं हे झालं, आवडली किया वगैरे सर्व. पण त्याच्यात CNG नव्हतं. CNG आपण एक्सटर्नली बसवू शकतो, बट मला त्याचं रिस्क नाही घ्यायचंय. आणि मी पप्पाला ते पण बोलले पप्पाला वगैरे, तर त्यांचं पण म्हणणं आलं की पेट्रोलचं नकोच घेऊ, पेट्रोल डिझेलची CNGच घे. कारण आमचा ॲटो पण जो आहे ना तो CNG आहे. तर मग त्यांना एक्सपिरियन्स आहे ना पप्पाला आता, तर मग त्यामुळे मग ते झालं. म्हणून मग मी परत विचार बदलला. पण ते होतं ना माझ्या व्हिजन बोर्डवर कियाच होती. मला काही 2 दिवस झोपच नाही. मला किया किया कियाच दिसत होती, रील्समध्ये पण कियाच येत होती. म्हणून मग मी फायनली ठरवलं की कियाच घ्यायची. ठीक आहे, ते झालं. मग पुन्हा परत काय झालं, माझा भाऊ आहे ना रुपेश, तर तो एक शोरूमचं सोशल मीडिया मॅनेज करतो. तर मग ते आमच्या तिकडचेच आहेत, परळीचे. तर मग ते म्हणजे त्यांचं मॅनेज करतो, माझ्या काकाचे फ्रेंड आहेत ते. मग मग त्याच्यासोबत मी डिस्कस केलं की अल्ट्रोज एक बघितली म्हणलं, आणि हे एक बघितली, किया बघितली म्हणलं. मग अल्ट्रोजचा विषय निघाला तर टाटाचा निघाला, टाटा शोरूमचा. मग तो बोलला की असं असं आहे आपल्या ओळखीचं. तर मग तिकडे गेलो. मग तिथं होते नेक्सॉनच अशी आवडली मला बघून, म्हणजे ती कियाच्या बरोबरीला दिसत होती दिसायला. आणि त्यात ब्लॅक कलर सेम किया वाटत होती. आणि कियामध्ये पण मला ब्लॅकच कलर आवडला होता. आणि त्याच्यामध्ये फंक्शन पण होते, जे की 360. परत हे वाले काय यार, दिसायला पण मस्त होती. पण विषय मग हा की जी किया होती ती 10.5ची होती, 1088ची. आणि ही जी होती टाटा नेक्सॉन सनरूफवाली, ती होती 13,51. 13,51,000. मग झालं परत प्रॉब्लेम. आणि नेक्सॉन जी होती ती CNG होती, CNG प्लस पेट्रोल. आणि 360 होतं. परत इंटेरियर वगैरे पण खूप मस्त होतं, असं मला पाहिजे तसं होतं. आणि मेन म्हणजे ब्लॅक येणार होतं पूर्ण सीट वगैरे कवर. तर त्यामुळे मग मला ती आवडली. आणि बघा, मला घ्यायची होती किया, मी व्हिजन बोर्डवरती लावली होती, जी की 10.5ची होती. बट देवाने मला त्याच्यापेक्षा जास्त बुद्धी दिली. बुद्धी म्हणता येणार नाही, बट एक सोल्युशन म्हणू शकतो आपण त्याच्यावर, किया ऐवजी त्याच्यापेक्षा जास्त दिलं मला देवाने, स्वामींनी. तर खूप भारी वाटते. मी माझी पहिली गाडी. आणि मी तुम्हाला सांगू का, मी हे शो ऑफसाठी कशासाठी म्हणून बनवत नाही हे व्हिडिओ. मी एक तुम्हाला मोटिवेशन म्हणून बनवतीये. खूप मुली माझा व्हिडिओ बघतात, ब्लॉग बघतात, त्यांच्यासाठी मी एक मोटिवेशन म्हणून हा व्हिडिओ बनवतीये. तशी मला गरज नव्हती बनवायची, मी डायरेक्ट पण पोस्ट करू शकले असते. पण मला हेच बोलायचं होतं की बघा, स्वप्न मोठे बघा. आणि हे सर्व पॉसिबल झाले माझ्या मम्मी पप्पाने मला एवढं फ्रीडम दिलं. मी असं म्हणेल ना, त्यांच्यासारखे मम्मी पप्पा कदाचितच कोणाला भेटले असते. सर्वांचेच आई वडील चांगले असतात, सर्व काय असतं, बट एका मुलासारखा सपोर्ट करणारे आई वडील खूप कमी असतात. ॲक्च्युली ना, एवढं इमोशनल व्हायचं कारण हेच आहे की बरेच जण मला विचारतात तुझे पप्पा काय करतात वगैरे. मी बऱ्याचदा सांगितलेलं पण आहे, दाखवलेलं पण आहे. माझे पप्पा ॲटो चालवतात आणि माझी मम्मी जे आहे ना, शिलाईचं काम करते. आणि आहे आमचं काही एवढं पण लाईक खूप गरीब आहे असं काही नाही. आणि त्यांनी आम्हाला एवढी बेटर लाईफ दिली आहे ना, कधीच असं आपण मिडल क्लास आहेत किंवा आपल्याला आपण हे नाही केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे, आपण असं राहिलं पाहिजे, आपण गरीब आहेत, असं कधीच त्यांनी आम्हाला हे नाही केलं. आम्ही खूप चांगली लाईफ जगलेलो आहेत, खूप चांगलं राहिलेलो आहेत. असं कधीच काही कमी पडू दिलं नाही. इवन ज्यांच्याकडे खूप काही आहे ना आमच्या इकडे,
त्यांच्या लेकरांना एवढी लाईफ चांगली भेटली नसेल तेवढी चांगली लाईफ आमच्या घरच्यांनी आम्हाला दिली आहे. कधीच काहीच कमी पडू दिलं नाही. इवन त्यातल्या त्यात ना मला, जे मी मोठी आहे त्यातल्या त्यात मला तर कधीच काहीच कमी पडू दिलं नाही. आणि माझं असं होतं ना की लहानपणापासूनच मी असं होते की नाही, मला काहीतरी वेगळं करायचं आहे, मला माझं स्वतःचं घर घ्यायचं आहे, मला स्वतःची गाडी घ्यायची आहे, माझे असे स्वप्न होते. आणि मला असं कधी वाटलं नव्हतं की ती छोटीशी ऋतूच्या जी अशी स्वप्न बघतीये की हे घ्यायचंय ते घ्यायचंय असं तसं, ती खरंच एवढे मोठे मोठे स्वप्न पूर्ण करेल म्हणून. ह्या वर्षात मी माझा ड्रीम फोन पण घेतला. जेव्हा मला आयफोन घ्यायचा होता ना, तेव्हा माझं स्वप्न होतं की असं, म्हणजे असं म्हणत होते की जेव्हा मी माझा फर्स्ट फोन घेईल, आयफोन घेईल, त्यावेळेस मी टॉपचं मॉडेल घेईल, म्हणजे प्रो मॅक्सवालं. पण मी तेव्हा नाही घेऊ शकले. मी प्रो 15 घेतला होता, आयफोन 15. त्यानंतर मी आयफोन 16 घेतला आणि फायनली ह्या वर्षात मी आयफोन 17 प्रो मॅक्स सुद्धा घेतला. आणि तर बरेच जण म्हणतील येतील की एवढ्या महागाची गाडी घेण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट करायची असं तसं. तर त्याची पण काळजी करू नका तुम्ही. मी सर्व करून घेतली आहे गाडी. मला माहिती आहे काय करायचं काय नाही. आणि तेवढं माझ्या घरचे पण मला सांगायला आहेत कुठं काय कसं करायला पाहिजे. आणि सर्व विचार करूनच मी गाडी घेतली आहे. आणि मी तेवढं माहिती आहे मला, मी तेवढं करू शकते तेव्हाच घेतली आहे. नाहीतर उगाच घ्यायची म्हणून नाही, घ्यायची म्हणून घ्यायची असं नाही केलेलं. आणि मेन तर खरंच माझ्या मम्मी पप्पालाच मी थँक्यू म्हणेल की त्यांच्यामुळे मला एवढं सर्व करता आलं. त्यांच्यासाठी त्यांनी कधी मला मुलगी म्हणून नाही हे केलं, त्यांनी मला नेहमी मुलगा म्हणून मुलासारखं सर्व काही दिलं. त्यानंतर मुलासारखं फ्रीडम दिलं मला की तू कर, तुला जसं वाटेल तसं कर. त्याला काही सिलावून नाही का खिडक्या खाली करू? हा खाली करू. 1, 2, 3. माझ्या अंगावरच घालशील. रडलीच नाही, रडताना क्लिप घ्यायची होती गाईज मला. आता झाली आहे फायनली. आता मला सनरूफ मधून बाहेर निघायचंय, त्याच्यामुळे मी मागे बसलीये कारण ती एक क्लिप पाहिजे आपल्याला. सनरूफची गाडी त्यासाठीच घेतली बाहेर निघण्यासाठी. आणि इंद्रजित आणि पिल्या बसलेत समोर. इंद्रजित गाडी चालवतोय, मी इथपर्यंत आणली. आता रोडवर काही मी लगेच नाही घेणार, नंतर आपण थोडीशी प्रॅक्टिस करू. पण खूप भारी वाटतंय. आधी देवाला जाऊ आता मस्त एकदम. आणि मेकअप, आजचा मेकअप एवढा जमला नाही, बट ठीक आहे, चांगले जाऊ जेवढा झाला तेवढा. कारण वेळ पण खूप कमी होता. सकाळपासून तयारी चालू होती, हार आणणं, पेढे आणणं, सर्व खूप. आता बघू, आता जाऊ करू आता बाकीचं संध्याकाळी परत सेलिब्रेशन. चलो मी तुम्हाला आता फिरवते. इकडे 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 भारी वाटते. कशी दिसायली गाडी?
बस मध्ये बस चल बस. कर. गाईज फायनली तुम्ही गाडी पाहिली, गाडीची डिलिव्हरीचा ब्लॉग तुम्ही सर्व काही पाहिलं. बट आता मला तुमच्यासोबत थोडंसं काहीतरी बोलायचं आहे. सो आता तुमच्या बऱ्याच जणांचे प्रश्न असतील, गाडी कोणती आहे, का घेतली, सर्व काही. तर का घेतली याचं तर रिझन हेच आहे की येस, माझं स्वप्न होतं ते की मला माझं 25 एज कम्प्लीट व्हायच्या अगोदर किंवा कम्प्लीट होताना घ्यायचं होतं. गाडी घ्यायचीच होती माझी स्वतःची. बट मला बड्डे दिवशीच डिलिव्हरी घ्यायची होती. बुक करून ऑलरेडी 1.5 महिना झाला होता. बट मी जो कलर घेतलाय ना, डार्क ब्लॅक, तो कलर जास्त अवेलेबल नसतो. सो त्यामुळे मला 15ला नाही भेटला. मग 26ला आपण फायनली डिलिव्हरी घेतली. आणि तुम्ही सर्वांनी एवढं छान छान विशेष दिला त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि मी प्रत्येकाला रिप्लाय नाही देऊ शकले ॲक्च्युली कमेंट्सला, कारण त्यावेळेस मी शिफ्टिंगमध्ये वगैरे खूप बिझी होते, त्यामुळे नाही पॉसिबल झालं. बट ब्लॉग्स थ्रू सर्वांना खरंच थँक्यू सो मच. आणि ही गाडी जी आहे ना, ती नेक्सॉन क्रिएटिव्ह प्लस SCNG आहे मॉडेल. तर नेक्सॉन आहे आणि टॉप सेकंड मॉडेल नेक्सॉनचं. तर गाडी एकदम मस्त आहे खरंच. आता मी चालू आहे माझी. आणि आता तुम्हाला कळालं पण असेल मी क्लास कशाचा लावला होता. तर मी ड्रायव्हिंग क्लासच लावला होता. त्याच क्लासला मी जायचे सकाळी सकाळी. सो तो पण आता त्याचं पण झालं. काल मी टेस्ट देऊन आले. तर ते पण आता लायसन्स पण येईल. टेस्ट मी पास झाले. सो असं आहे. आणि यार खरंच मला खूप भारी वाटतंय. आय कांट एक्सप्लेन. बरेच जण म्हणत होते मम्मी पप्पाची रिॲक्शन. सो नेक्स्ट वीकमध्ये मी घरी जाणार आहे. त्यावेळेस मम्मी पप्पाची रिॲक्शन तुम्हाला बघायला भेटेल. त्यांना घेऊन फिरायला पण जायचं यार. आता मी काय बोलू यार. मी खरंच खूप खुश आहे. खूप म्हणजे माझं सर्वात मोठं नाही म्हणता येणार, बट सर्वात मोठे जे ड्रीम्स आहेत ना, त्यापैकी माझं एक ड्रीम होतं आणि फायनली कम्प्लीट झाले. आणि माझ्या विजन बोर्डवर हे होतं आणि मी फायनली गाडी घेतली. मला काय बोलू हेच समजत नाहीये खरं तर. आय होप तुम्हाला समजत असेल. कारण मी खूप जास्त खुश आहे. खूप मला वाटलं नव्हतं मी यावर्षी कशीच गाडी घेईल. बट सर्व फक्त 15 पण नाही, 5 दिवसामध्ये सर्व काही फायनल झालं. 5 दिवसामध्ये मी गाडी बुक केली, बघितली, बुक केली. आणि असं नव्हतं मला नेक्सॉन घ्यायची होती, मला किया घ्यायची होती ॲक्च्युली. आणि विजन बोर्डवर पण कियाच होती. बट किया जी होती ना, त्याच्या सेफ्टीसाठी परत मला CNG घ्यायची होती. त्यामुळे मी नेक्सॉनवर गेले. बट ऑब्विसली मी किया जी होती ना, ती कमीमध्ये होती आणि नेक्सॉन जी आहे ती हायमध्ये. तर हाय प्राईजवाली घेतली आहे. कसं, कारण गाडी एकदाच होते. येस, इन फ्युचर घेईल, पण मी माझी ड्रीम कार कोणती असेल तर तुम्हाला कळेल ब्लॉग्स थ्रू घेतली तर. बट सध्या तरी मी याच गाडीवर खूप जास्त खुश आहे. खूप 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 खुश आहे. सो आणि म्हणजे मी काय बोलू यार, मला असं बोलायला ना काही हेच नाहीये, मला समजतच नाहीये. तर पूर्ण मी तुम्हाला स्टोरी सांगते कसं कसं केलं गाडीचं. तर काय झालं माहितीये का, म्हणजे घ्यायची तर होतीच, बट मला असं आयडिया नव्हती की मी बड्डेला घेईल म्हणून. या वर्षात मी घेईल एंडिंग पर्यंत वगैरे असं होतं. बट मग असं झालं बड्डेच्या 1 महिना आधी की हा ठीक आहे, आता बड्डे येतोय, मग बड्डेचा दिवस मेमोरेबल राहण्यासाठी आणि देन 25 वर्ष होऊन जातील जर मी नंतर घेतली तर, असं मला वाटलं. म्हणून मग मी ठीक आहे म्हणलं आताच घेऊ. आणि मग सर्व डिस्कशन वगैरे झालं आणि सर्व काही झालं. आणि तुम्हाला खरं सांगू का, हे फक्त आणि फक्त माझ्या मम्मी पप्पांचा जो सपोर्ट आहे ना मला आधीपासनं, त्यामुळे शक्य झालंय. त्यांनी म्हणजे मला प्रत्येक डिसिजनमध्ये मला सपोर्ट केलाय. सर्व काही म्हणजे जे करते ना ते चांगलं. सो मस्त वाटतंय. आणि येस, मला वाटतं खरंच प्रत्येकाच्या आईवडिलांनी जर त्यांच्या मुलांना असं सपोर्ट केला ना, ते नक्कीच एक दिवस असं त्यांचं स्वप्न पूर्ण करतील. येस, त्यांच्यासाठी हे म्हणजे एवढं नाही, पण त्यांना मी घेतली आहे ना तर त्याचं जास्त आहे. आणि काय बोलू मी मला समजत नाहीये. मी इमोशनल पण होतीये. बट यस,
फायनली माझी ब्लॅक ब्युटी माझ्याकडे आली आहे. आणि प्राईस कशी घेतली काय वगैरे ते मी शेअर नाही करू शकत. आणि येस, तुमचा पण ऑब्विसली सपोर्ट खूप जास्त होता. थँक्यू सो मच सर्वांना. आणि माझी गाडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि येस, तुमची ड्रीम कार कोणती आहे मला ते देखील कमेंट करून सांगा. तर हेच होतं पूर्ण गाडीचा व्लॉग, गाडीच्या डिलिव्हरीचा व्लॉग. आय एम सो हॅपी. आणि हे मम्मी पप्पासाठी सरप्राईज होतं, त्यामुळे ते इकडे नव्हते आले. आता गाडीच तिकडे घेऊन जायची आहे. थोडंसं इथलं माझं हे नवीन फ्लॅटमधलं शिफ्टिंग वगैरे काम झालं ना व्यवस्थित, सर्व लावणं वगैरे, मग जायची आहे. तर चला मग, कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला सुद्धा हा खरंच धप्पा होता, जे माझे जेन्युइन फॉलोअर आहेत त्यांना. बरेच जण म्हणत होते, जाऊ द्या आता निगेटिव्ह, मी ह्या व्हिडिओमध्ये निगेटिव्ह लोकांबद्दल बोलणारच नाही. सो जे आहे ते खूप छान आहे माझ्यासाठी तरी आहे. बाकी ज्यांना माझं चांगलं वाटतं ते तर मला चांगले गुड विशेस नेहमी देतच असतात. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. अँड येस, मला नक्की कमेंट करून सांगा हा ब्लॉग कसा होता. बाय.